नमस्कार मंडळी. प्रत्येकाला प्रश्नांची सोपी उत्तरं हवी असतात. हा मानवी स्वभावच आहे. आणि अशी सोपी उत्तरं मिळाली की समस्या सुटत नाहीत. जोपर्यंत प्रश्नाच्या मुळाशी जाऊन आपण विचार करत नाही तोपर्यंत कधीही समस्या दूर होऊ शकत नाही. राजकारणात नजीकच्या काळात तर हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. अशी सोपी उत्तरं मनाला दिलासा देऊ शकतात, पण त्यामुळे पदरात पडलेली हार विजयाच्या दिशेने पुढे सरकू शकत नाही. आणि हे सत्य आहे. आता राजकारणात राहुल गांधी असतील किंवा रोहित पवार असतील, अशी ही जी नवीन आलेली मुलं आहेत, यांनी प्रश्नांची सोपी उत्तरं शोधली तर आपण समजू शकतो, कारण त्यांची बुद्धिमत्ताच तेवढी आहे. पण शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता ज्या वेळेस आपल्या पराभवातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सोपी उत्तरं शोधायला जातात, त्यावेळेस अशा व्यक्तीबद्दल हसावं की रडावं हेच कळत नाही. शरद पवार हे जुने जाणते नेते आहेत. चांगला 50 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे या राजकारणाचा. आणि असं असूनही पवार जेव्हा सोपी उत्तरं शोधायला जातात ना, त्यावेळेस आपल्याला आश्चर्य वाटतं की पवार नेमके काय म्हणतायत. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. म्हणजे राहुल गांधी, रोहित पवार, सुप्रिया सुळे अशी जी नवीन नेते मंडळी आहेत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, ती तर बिघडलीच आहेत. पण त्यांच्या संगतीत राहून पवारही बिघडायला लागलेत का? आता बिहारच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा जो पराभव झाला, त्याचं साधं सोपं सरळ विश्लेषण पवारांनी काय केलं असावं? तर महिलांच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर तिकडच्या नितीश कुमार सरकारने 10,000 दिले आणि त्यामुळे महिला मोठ्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडल्या आणि म्हणून भाजपचा किंवा एनडीएचा विजय झाला असं पवारांचं म्हणणं. आता हे झालं साधं सोपं सरळ उत्तर. हेच उत्तर तुम्ही मागच्या एक एक दिवसांपासून टीव्हीवर ऐकताय. प्रत्येक नॅशनल चॅनलवर येणारा कोण तज्ज्ञ असेल किंवा राजकीय म्हणजे महागठबंधनच्या मधला कोणतरी प्रवक्ता असेल तर तो तेच सांगतोय की 10,000 दिले म्हणून तिकडच्या महिलांनी मतदान केलं. पण ते सत्य नाहीये. सत्य जर जाणून घ्यायचं असेल ना मित्रांनो, तर राष्ट्रीय वृत्तवाहिन्या बघू नका. तर त्याशिवाय खूप छोटे छोटे युट्यूबर्स आहेत. हे युट्यूबर्स बिहारमध्ये गावोगावी फिरलेले आहेत आणि त्यांचे व्हिडिओ बघा मित्रांनो. त्यांचे व्हिडिओ बघा. ते प्रत्येक गावात गेलेले आहेत, तिकडच्या महिलांशी बोलले आणि तिकडच्या महिलांशी बोलताना एक अगदी प्रकर्षाने जाणून आलं की त्या महिलांना लालू यादव यांचं जंगल राज नकोय. त्या महिला सांगतायत की 5 वाजले की आम्हाला घराच्या बाहेर पडायला नको होतं लालू यादवच्या काळामध्ये. कारण कोणतरी बंदूक घेऊन यायचा, आमच्या डोक्यावर लावायचा आणि आम्हाला पळवून घेऊन जायचा. अनेक लोकांनी तर प्रत्यक्ष उदाहरणं दिली. माझ्या बाबतीत असं घडलेलं. महिलाच कशाला, तिकडचे पुरुषही सांगतात की रात्रीचं एकट्या दुकट्याने यायला नको होतं. अगदी मोलमजुरी करणारा एखादा मजूर सांगतो की दिवसभराचे पैसे आम्ही जमवलेले असायचे, रात्र झाली की जायला भीती वाटायची, कारण मध्ये रस्त्यात कोणीतरी काठी घेऊन येईल, तो रोकेल, डोक्यावर कट्टा लावेल आणि खिशातले दिवसभरातले पैसे घेऊन जाईल. हे जंगलराज बिहारमध्ये होतं. इतकंच काय मित्रांनो, तर त्या मुस्लिम मुली देखील सांगतायत की आम्हाला जंगलराज नकोय. आता आम्हाला 5 वाजल्यानंतरही घराच्या बाहेर पडायचंय. हे त्या छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये दिसत होतं. आजही ते व्हिडिओ युट्यूबवर आहेत मित्रांनो, बघा तुम्ही. आणि तिथे हे निश्चित होतं
कारण तिकडच्या महिलांना जंगलराज नको होतं. नितीश कुमार यांच्या काळामध्ये ती सगळी भीती नष्ट झाली होती. 10,000 हे तत्कालीन कारण सांगितलं जातं. ठीक आहे, मी म्हणेन 10,000च्या लालसेने केले असतील, पण ते 1-2%. सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे या महिलांच्या सुरक्षेचा. आणि ती सुरक्षा ही नितीश कुमार आणि भाजपच्या सरकारच्या काळात त्यांना मिळाली. मागच्या 5 वर्षात तिकडच्या महिलांनी ती सुरक्षा अनुभवली आणि त्यामुळे त्या महिला नितीश कुमार आणि मोदींना आपला भाऊ मानायला लागले. नितीश कुमार आणि मोदींच्या विरोधात त्या युट्यूबर्सने एक शब्द जरी काढला तर त्या महिला वचकून त्याच्या अंगावर येत होत्या. हे 10,000च्या लालसेने नाही मित्रांनो, नाही. आपलं रक्षण करणारा आपला भाऊ राज्यकर्ता आहे, मुख्यमंत्री आहे, आणि त्याला पुन्हा राज्यकर्ता मुख्यमंत्री बनवायचं आहे, या आशेने त्या महिला बोलत होत्या. आता शरद पवार ठरले ज्येष्ठ नेते, आणि त्यामुळे या युट्यूबरचे व्हिडिओ काही त्यांनी बघितले नसणार. शरद पवार काय बघणार? राष्ट्रीय न्यूज चॅनल बघणार. इतकंच नाही तर ते काही इंग्लिश न्यूज चॅनल बघत असतील, त्यामुळे त्यांना ते दिसत नाही. आणि बिहारमध्ये जंगलराज नव्हतं का? शरद पवार यांनी सांगून टाकलं. लालू यादव यांच्या काळामध्ये अपहरण व्हायची. IAS अधिकाऱ्याच्या पत्नीला पळवण्यात आलं. मित्रांनो, काय भीषण परिस्थिती होती बघा. IAS अधिकाऱ्याच्या पत्नीला पळवण्यात आलं. इतकंच नाही तर अनेक जणांना ठार मारण्यात आलं बिहारमध्ये. आणि ते त्या छोट्या छोट्या व्हिडिओत दिसतंय. आणि तिथे एक गोष्ट स्पष्ट होती की हे सगळे या NDAच्या बाजूने उभे राहणार. हे मतदार त्यांच्या बाजूने उभे राहणार. हे पवारांना दिसलं नाही. बिहारमध्ये जंगलराज होतं असं पवार कधीतरी कुठेतरी म्हणाले का? नाही म्हणाले. इथे 10,000 वाटले हे साधं सोपं उत्तर शोधताना त्याच्या मागे खरं गमक काय आहे हे मात्र पवारांना शोधायचं नाहीये. कारण पवारांनी ते शोधलं तर पवार जाहीररित्या ते बोलू शकत नाहीत. कारण लालू यादव ठरले त्यांचे मित्र, त्यांचा मित्रपक्ष त्यांचा. मग पवार कसे बोलणार? आणि त्यामुळे पवारांनी साधं सोपं सरळ उत्तर शोधलं, आणि ते म्हणजे 10,000. महिलांची सुरक्षा ही गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये बिहारमधला मुख्य मुद्दा होता. आणि त्या मुद्द्यावर महिला एकत्र आल्या. आणि यापुढेही आपल्याला जर 6 नंतर घराच्या बाहेर पडायचं असेल तर नितीश कुमार यांचं सरकार म्हणजे भाजपचं सरकार आणलं पाहिजे, हे त्यांनी पक्क केलं होतं. त्या छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसून येईल. आणि म्हणून महिला मोठ्या प्रमाणात भाजपच्या नितीश कुमार यांच्या मागे उभ्या राहिल्या. हे लक्षात घेतलं पाहिजे. आज तिकडच्या मुली ज्या शाळेतल्या आहेत ते मतदार पण नाही आहेत मित्रांनो, त्या सांगतायत की आम्ही सायकल घेऊन जातोय, आम्हाला पुढे शिकायचंय. 5:30 वाजल्यानंतरही जातो. पूर्वी 5 वाजले की आमचे आई बाबा आम्हाला घरात बसवायचे, बाहेर सोडायचे नाहीत. आज आम्ही जातो, बाहेर जातो. हा मोठा बदल बिहारमध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे बिहार हा भाजपच्या नितीश कुमार यांच्या बाजूने उभा राहिला. 10,000 क्षुल्लक गोष्ट आहे. 10,000 क्षुल्लक गोष्ट आहे मित्रांनो. सगळ्यात मोठी गोष्ट ही अर्थातच सुरक्षा आहे. आणि ती सुरक्षा या महिलांना नितीश कुमार भाजपच्या काळात तिथे मिळाली. आणि म्हणून या महिला त्यांच्या मागे उभ्या राहिल्या. मंडळी, एक व्हिडिओ तर मी असा बघितला की मोदी सरकारने घरोघरी शौचालय आणले. त्यामुळे आम्ही आता अंधारात घराच्या बाहेर पडत नाही. ती महिला सांगत होती, पूर्वी आम्ही अंधार झाला की म्हणजे सकाळी पहाटे
किंवा रात्री बाहेर पडायचो शौचासाठी. आणि जिथे जायचो तिथे ते लालू यादवचे गुंड बसलेले असायचे. तिथून अनेक मुलींचं बायकांचं अपहरण केलं जायचं. आज आम्हाला घरात शौचालयामुळे सुरक्षा मिळाली. आता हा मुद्दा पवारांना नाही दिसणार. कसा दिसू शकेल? हेही छोटी छोटी कारणं, जी फार मोठी होती आणि त्या कारणांनी ही निवडणूक फिरवली. 10,000चा मुद्दा क्षुल्लक मुद्दा आहे मित्रांनो. आज त्याचा बवाल हे विरोधक करतायत, कारण त्यांना सोपं उत्तर शोधायचंय. पण खरं उत्तर हे महिलांच्या सुरक्षेचं आहे, जे नितीश कुमार भाजपने तिथे साधलं. आणि म्हणून महिला पुन्हा पुन्हा भाजप आणि नितीश कुमार यांच्या पाठी उभ्या राहिल्या. हे त्याचं कारण आहे. पण पवार साहेब म्हणतायत 10,000 दिले, तर म्हणतात ना की खयाल अच्छा है गालिब, दिल को बहलाने के लिए. तसंच मी म्हणतो, पवार साहेब खयाल अच्छा है, दिल को बहलाने के लिए. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.